हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज इथे आपण महाट्रान्सफरसाठी लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिटको अकाउंट क्लर्कसाठी फायनान्स मॅनेजमेंटचा टॉपिक कव्हर करत आहे. आज वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटलमध्ये स्टॉक मॅनेजमेंटचा हा टॉपिक कव्हर करत आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 10 टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या. पूर्ण प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज दिलेले आहेत. ठीक आहे. आणि 1 मंथ प्रिपरेशन स्ट्रॅटेजी प्लॅन मी काल पोस्ट केलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ नाही बघितला तो पण व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न आणि त्याच्यानंतर काय स्ट्रॅटेजी तुम्हाला अप्लाय करायची आहे ते तुम्हाला तिथनं कळणार. ठीक आहे. तर चला आज स्टार्ट करूया आपण फायनान्स मॅनेजमेंटमध्ये स्टॉक मॅनेजमेंटचा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक पण करून. तसंच आणखी एक सांगायचं आहे की ऑल इन वन PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ती पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला ती PDF मिळून जाणार. ठीक आहे. तसंच आणखी एक आहे की काल आपण एक डेमो पर्पज एक्झाम पॅटर्न मीन्स एक्झाम चा मी पोस्ट केलेलं होतं. ज्यांनी पण एक्झाम्स दिली असेल खूपच चांगलेलं आहे, आणि ज्यांनी नाही दिली ती पण एक्झाम्स देऊन द्या. तिथे लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तिथे लॉग इन करून एक्झाम्स देऊ शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला असेच मॉक पेपर पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेसेज करा की असंच आपल्याला मॉक पेपर पाहिजे आहे, तर मी पुन्हा सेकंड मॉक पेपर तयार करणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टॉक मॅनेजमेंट. ठीक आहे. साठा व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इन्क्रीज प्रॉफिट, सेकंड मिनिमाइज होल्डिंग कॉस्ट, थर्ड इन्क्रीज स्टॉक लेवल अँड फोर्थ रिड्यूस लेबर कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मिनिमाइज होल्डिंग कॉस्ट, साठवण खर्च कमी कर. नेक्स्ट सेकंड, विच इज नॉट अ टाइप ऑफ स्टॉक. खालीलपैकी कोणत्या साठ्याचा प्रकार नाही? तर बघा ऑप्शन आहे, रॉ मटेरियल, सेकंड वर्क इन प्रोग्रेस, थर्ड फिनिश गुड्स अँड फोर्थ अक्युअर्ड इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, अक्युअर्ड इंटरेस्ट मीन्स जमा व्याज. नेक्स्ट थर्ड, स्टॉक टर्नओव्हर रेशिओ हेल्प्स इन. साठा उलाढाल गुणोत्तर याचा उपयोग कशासाठी होतो? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट डिटर्माइनिंग स्टोरेज कॉस्ट, सेकंड मेजरिंग स्टॉक लिक्विडिटी, थर्ड कॅल्क्युलेटिंग एम्प्लॉई बोनसेस अँड फोर्थ फोरकास्टिंग सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मेजरिंग स्टॉक लिक्विडिटी, साठ्याची तरलता मोजण्यासाठी. नेक्स्ट फोर्थ, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हेल्प्स टू. आर्थिक ऑर्डर प्रमाण मीन्स EOQ कशासाठी उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इन्क्रीज डिमांड, सेकंड रिड्यूस डिलिव्हरी टाइम, थर्ड मिनिमाइज टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट अँड फोर्थ रिड्यूस एम्प्लॉई कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, मिनिमाइज टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट, एकूण साठा खर्च कमी करणे. ओके. नेक्स्ट फिफ्थ, द फॉर्म्युला ऑफ EOQ इन्क्लूड्स. EOQ चे सूत्र यामध्ये काय समाविष्ट असते? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट कॉस्ट रेव्हेन्यू अँड प्रॉफिट, सेकंड डिमांड ऑर्डरिंग कॉस्ट अँड होल्डिंग कॉस्ट, थर्ड स्टॉक डिलिव्हरी अँड सेल्स अँड फोर्थ युनिट सोल्ड प्राइस अँड इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिमांड ऑर्डरिंग कॉस्ट अँड होल्डिंग कॉस्ट, मागणी, ऑर्डर खर्च आणि साठवण खर्च. नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट इज द की बेनिफिट ऑफ प्रॉपर स्टॉक कंट्रोल. योग्य साठा नियंत्रणाचा प्रमुख फायदा कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इन्क्रीज लॉस, सेकंड रिड्यूस कस्टमर सॅटिस्फॅक्शन, थर्ड बॅलन्स इन्व्हेंटरी लेवल अँड फोर्थ हायर वेस्ट जनरेशन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बॅलन्स इन्व्हेंटरी लेवल, संतुलित साठा पातळी. नेक्स्ट सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन इन्व्हेंटरी कंट्रोल. खालीलपैकी कोणता साठा खर्चामध्ये समाविष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट होल्डिंग कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट, शॉर्टेज कॉस्ट अँड रिक्रुटमेंट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे, रिक्रुटमेंट कॉस्ट इज नॉट इन्क्लुडेड इन इन्व्हेंटरी. तसंच मी सांगायचं आहे की फायनान्स मॅनेजमेंटची बुक अवेलेबल आहे PDF, ज्याच्यामध्ये 1000 MCQs अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF मिळून जाणार. याची एक्झॅक्ट प्राइस आहे 250, पण 10th मे पर्यंत ही प्राइस तुम्हाला 150 मध्ये बुक मिळून जाणार. ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करून PDF गेट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट 8, ॲट विच स्टेज स्टॉक इज फिजिकली रिसिव्ह. साठा कोणत्या टप्प्यावर प्रत्यक्ष प्राप्त केला जातो? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट सेल्स, सेकंड शॉर्टेज, थर्ड ट्रीटमेंट अँड फोर्थ परचेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट, परचेस. नेक्स्ट नाइन्थ, व्हॉट डज हायर स्टॉक टर्नओव्हर रेशिओ इंडिकेट. उच्च स्टाटा टर्नओव्हर गुणोत्तर काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट एक्सेसिव्ह इन्व्हेंटरी,
second poor sales, third efficient inventory use, and fourth high shortage cost. The correct answer is the third, efficient inventory use, कार्यक्षम साठा वापर. Next, 10th, which risk is associated with excessive stock? जास्त साठा यासोबत कोणता धोका संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टॉक आउट, सेकंड ऑब्सोलन्स, थर्ड मिस सेल्स अँड फोर्थ कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन. द करेक्ट आन्सर आहे ते सेकंड ऑब्सोलन्स, काल बाह्यता. नेक्स्ट 11th, which cost increase when stock is held for long time? साठा दीर्घ काळासाठी ठेवला तर कोणता खर्च वाढतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑर्डरिंग कॉस्ट, सेकंड होल्डिंग कॉस्ट, थर्ड परचेस कॉस्ट अँड फोर्थ ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड होल्डिंग कॉस्ट, साठवण खर्च. नेक्स्ट 12th, जस्ट इन टाइम मीन्स JIT. इन्व्हेंटरी सिस्टीम एम्स टू. जस्ट इन टाइम साठा प्रणालीचा उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टोर एक्स्ट्रा स्टॉक, सेकंड इन्क्रीज ऑर्डर साइज, थर्ड एलिमिनेट वेस्ट अँड रिड्यूस इन्व्हेंटरी आणि फोर्थ डिले प्रोडक्शन. तो करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एलिमिनेट वेस्ट अँड रिड्यूस इन्व्हेंटरी, अपव्यय टाळणे आणि साठा कमी करणे. नेक्स्ट 13, स्टॉक कंट्रोल स्टार्ट विथ. साठा नियंत्रणाची सुरुवात कुठून होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ गुड्स, सेकंड ट्रीटमेंट ऑफ गुड्स, थर्ड परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड फोर्थ रिक्रुटमेंट ऑफ स्टॉक. द करेक्ट आन्सर आहे थर्ड परचेस ऑफ रॉ मटेरियल, कच्चा माल खरेदी करणे. नेक्स्ट 14, सेफ्टी स्टॉक इज. सेफ्टी स्टॉक म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे डॅमेज स्टॉक, सेकंड मिनिमम स्टॉक केप टू अवॉइड स्टॉक आउट, थर्ड मॅक्सिमम स्टॉक अलाउड अँड फोर्थ सीजनल गुड्स. द करेक्ट आन्सर आहे सेकंड मिनिमम स्टॉक केप टू अवॉइड स्टॉक आउट, साठा संपू नये म्हणून ठेवलेला किमान साठा. नेक्स्ट 15, विच फॅक्टर डज नॉट अफेक्ट EOQ. खालीलपैकी कोणता घटक EOQ वर परिणाम करत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲन्युअल डिमांड, सेकंड ऑर्डरिंग कॉस्ट, थर्ड लेबर कॉस्ट आणि फोर्थ होल्डिंग कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लेबर कॉस्ट, मजुरी खर्च इज नॉट अफेक्ट ऑन EOQ. नेक्स्ट 16, ABC अनालिसिस हेल्प्स इन. ABC विश्लेषण यामध्ये कशाची मदत करते? तर बघा ऑप्शन आहे डिटरमाइनिंग एम्प्लॉई रोल, सेकंड क्लासिफाइंग इन्व्हेंटरी बेस्ड ऑन इम्पॉर्टन्स, थर्ड कॅल्क्युलेटिंग वेजेस अँड फोर्थ मॅनेजिंग लोन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्लासिफाइंग इन्व्हेंटरी बेस्ड ऑन इम्पॉर्टन्स, साठ्याचे महत्वानुसार वर्गीकरण. नेक्स्ट 17, लीड टाइम इन इन्व्हेंटरी रेफर्स टू. साठ्यातील लीड टाइम म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाइम टेकन टू सेल गुड्स, सेकंड टाइम बिटवीन ऑर्डरिंग अँड रिसिव्हिंग स्टॉक, थर्ड टाइम फॉर स्टॉक टेकिंग अँड फोर्थ टाइम टेकन टू रिटर्न गुड्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टाइम बिटवीन ऑर्डरिंग अँड रिसिव्हिंग स्टॉक. स्टॉक ऑर्डर केल्यापासून मिळेपर्यंतचा वेळ, त्यालाच आपण म्हणतो लीड टाइम. नेक्स्ट फिफो स्टँड फॉर. फिफोचा पूर्ण अर्थ काय? सगळ्यांनाच माहिती आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट, प्रथम आलेले प्रथम निघतं. ठीक आहे. नेक्स्ट 19, द मेथड यूज टू डिटरमाइन रीऑर्डर लेवल इज बेस्ड ऑन. पुन्हा ऑर्डर पातळी ठरवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? बघा ऑप्शन आहे मॅक्झिमम स्टॉक, सेकंड मिनिमम स्टॉक, थर्ड लीड टाइम अँड कन्झम्पशन रेट अँड फोर्थ प्रॉफिट मार्जिन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लीड टाइम अँड कन्झम्पशन रेट. ठीक आहे, लीड टाइम आणि वापर दर. नेक्स्ट 20, इन्व्हेंटरी श्रिंकेज मीन्स. साठ्यांचे आकुंचन म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सडन इन्क्रीज इन स्टॉक, सेकंड स्टॉक सोल्ड ऑन डिस्काउंट, थर्ड लॉस ऑफ इन्व्हेंटरी ड्यू टू थेफ्ट और डॅमेज एरर अँड फोर्थ हाय स्टॉक टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लॉस ऑफ इन्व्हेंटरी ड्यू टू थेफ्ट, डॅमेज और एरर, चोरी, नुकसान किंवा चुकांमुळे साठ्याचे नुकसान. नेक्स्ट 21, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेनिफिट ऑफ मेंटेनिंग ऑप्टिमम इन्व्हेंटरी. योग्य प्रमाणात साठा राखण्याचा कोणता फायदा आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज शॉर्टेज कॉस्ट, सेकंड ऑब्सोलन्स, थर्ड अनइंटरप्टेड प्रोडक्शन अँड फोर्थ रिड्यूस इफिशियन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इंटरप्टेड प्रोडक्शन मीन्स अखंडित उत्पादन. नेक्स्ट 22, स्टॉक व्हेरिफिकेशन इज प्रायमरी डन टू. साठा तपासणी प्रामुख्याने कशासाठी केली जाते? बघा ऑप्शन आहे इन्क्रीज प्रॉफिट, सेकंड कंपेअर ऍक्च्युअल स्टॉक विथ रेकॉर्ड, थर्ड हायर मोर वर्कर अँड फोर्थ इम्प्रूव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कंपेअर ऍक्च्युअल स्टॉक विथ रेकॉर्ड्स, प्रत्यक्ष साठा आणि नोंदी यांची तुलना करण्यासाठी.
नेक्स्ट 23rd, डेड स्टॉक रेफर्स टू, मृत साठा म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, स्टॉक दॅट इज इन डिमांड. सेकंड, स्टॉक दॅट इज मूव्हिंग फास्ट. थर्ड, स्टॉक दॅट इज नॉट युजेबल और सेलेबल अँड फॉर सेफ्टी स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्टॉक दॅट इज नॉट युजेबल और सेलेबल, न वापरता येणारा आणि न विकता येणारा साठा, त्यालाच आपण म्हणतो डेड स्टॉक. Next, 24. Which stock valuation method assume that the most recently purchased item are sold first? कोणती साठा मूल्यांकन पद्धत समजते की अलीकडे खरेदी केलेले वस्तू प्रथम विकल्या जातात? तर बघा ऑप्शन आहे लिफो, फिफो, लिफो, EOQ and JAT. The correct answer is second, LIFO. LIFO means last in first out. ठीक है. नेक्स्ट 25. होल्डिंग टू मच इन्व्हेंटरी लीड्स टू, खूप जास्त साठा धारण केल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट रिडक्शन. सेकंड, ऑब्सोलेन्स अँड हायर कॉस्ट. थर्ड, इम्प्रूव्ह लिक्विडिटी अँड फोर्थ, फास्टर डिलिव्हरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ऑब्सोलेन्स अँड हायर कॉस्ट, कालबाह्यता व जास्त खर्च. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करून द्या. नेक्स्ट 26. व्हॉट डज स्टॉक टर्नओव्हर रेशिओ मेजर? साठा टर्नओव्हर गुणोत्तर काय मोजतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नंबर ऑफ सप्लाईज. सेकंड, सेल्स पर एम्प्लॉई. नेक्स्ट, इफिशियंट ऑफ इन्व्हेंटरी युसेज अँड फोर्थ, टोटल परचेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इफिशियन्सी ऑफ इन्व्हेंटरी युसेज, साठ्याचा कार्यक्षम वापर. ठीक आहे. नेक्स्ट 27. रीऑर्डर लेवल इज कॅल्क्युलेट टू अवॉइड, पुन्हा ऑर्डर पातळी कशा टाळण्यासाठी मोजली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओव्हर प्रोडक्शन. सेकंड, अंडर युटिलायझेशन ऑफ स्पेस. थर्ड, स्टॉक आउट्स अँड फोर्थ, एक्स्ट्रा डिमांड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्टॉक आउट, साठा समाप्त होणे. नेक्स्ट 28. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ इज हाय वेन, साठा उलाढाल गुणोत्तर केव्हा जास्त असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेल्स आर स्लो. Second, inventory is overstock. Third, goods are sold quickly. And fourth, production is stopped. So correct answer आहे इथे third, goods are sold quickly. वस्तू पटकन विकल्या जातात. Next 29. Which is not a part of stock management? खालीलपैकी कोणता साठा व्यवस्थापनाचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे स्टोरेज, ट्रीटमेंट, रिक्रुटमेंट अँड सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, रिक्रुटमेंट इज नॉट अ पार्ट. बघा स्टोरेज असतं, ट्रीटमेंट असतं, सेल असतं, पण रिक्रुटमेंट इज अ HR पार्ट. नेक्स्ट 30. विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक हेल्प रिड्यूस शॉर्ट स्टोरेज कॉस्ट? खालीलपैकी कोणती पद्धत साठवण खर्च कमी करण्यास मदत करते? तर बघा ऑप्शन आहे बल्क ऑर्डरिंग. सेकंड, जस्ट इन टाइम. थर्ड, स्टॉक ओव्हर स्टॉकिंग अँड फोर्थ, लॉंग स्टोरेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, जस्ट इन टाइम. ठीक आहे, JIT. नेक्स्ट 31. द पर्पज ऑफ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज टू, आर्थिक ऑर्डर प्रमाणचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मॅक्झिमाइज स्टॉक लेवल. सेकंड, मिनिमाइज टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट. थर्ड, इन्क्रीज परचेस फ्रिक्वेन्सी अँड फोर्थ, डिले परचेसिंग. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मिनिमाइज टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट, एकूण साठा खर्च कमी करणे. नेक्स्ट 32. सेफ्टी स्टॉक इज मेंटेन टू अवॉइड, सेफ्टी साठा कशा टाळण्यासाठी राखला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओव्हर स्टॉकिंग. सेकंड, शॉर्टेज ड्यू टू डिमांड फ्लक्च्युएशन. थर्ड, वेस्टेज ऑफ रिसोर्स अँड फोर्थ, प्राइस हाईक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, शॉर्टेज ड्यू टू डिमांड फ्लक्च्युएशन, मागणीतील चढ उतारामुळे कमतरता. नेक्स्ट 33. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ इन्व्हेंटरी? खालीलपैकी कोणता साठ्याचा प्रकार नाही? तर बघा ऑप्शन आहे इथे रॉ मटेरियल. सेकंड, वर्क इन प्रोग्रेस. थर्ड, फिनिश गुड्स अँड फोर्थ, डेटर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट, डेटर्स इज नॉट अ इन्व्हेंटरी. ठीक आहे. नेक्स्ट 34. विच स्टॉक मेथड एम टू मिनिमाइज होल्डिंग कॉस्ट अँड ऑर्डरिंग कॉस्ट? कोणती साठा पद्धत धारणा खर्च आणि ऑर्डर खर्च कमी करण्याचा उद्देश ठेवते? तर बघा EOQ, लिफो, फिफो, ABC. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, EOQ. ओके. नेक्स्ट 35. ABC अनालिसिस इज बेस्ड ऑन, ABC विश्लेषण कोणावर आधारित आहे? तर बघा ऑप्शन आहे आयटम लोकेशन. सेकंड, क्वांटिटी सोल्ड.
थर्ड कंजप्शन व्हॅल्यू अँड फोर्थ एक्सपायरी डेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कंजप्शन व्हॅल्यू, वापराचे मूल्य. नेक्स्ट 36. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसएडवांटेज ऑफ ओव्हरस्टॉकिंग. साठा जास्त ठेवण्याचा तोटा कोणता आहे? बघा ऑप्शन आहे हायर स्टोरेज, सेकंड बेटर कस्टमर सर्व्हिस, थर्ड रिड्यूस ऑर्डरिंग कॉस्ट अँड फोर्थ हायर इन्व्हेंटरी टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट हायर शॉर्टेज कॉस्ट, साठवण खर्च वाढतो. नेक्स्ट 37. व्हॉट इज द आयडियल आउटकम ऑफ प्रॉपर मॅनेजिंग स्टॉक मॅनेजमेंट. योग्य साठा व्यवस्थापनाचा आदर्श परिणाम काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टॉक शॉर्टेज, सेकंड प्रोडक्ट ऑब्सलन्स, थर्ड ऑप्टिमम इन्व्हेंटरी लेवल अँड फोर्थ इन्क्रीज शॉर्टेज रिक्वायरमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्टिमल इन्व्हेंटरी लेवल, योग्य साठा स्तर. ओके. नेक्स्ट 38. इन्व्हेंटरी ॲट द टाइम ऑफ परचेस इज नोन ॲज. खरेदीच्या वेळी असलेला साठा काय म्हणतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओपनिंग स्टॉक, गुड रिसिव्ड, थर्ड परचेस स्टॉक अँड फोर्थ परचेस ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड परचेस स्टॉक, खरेदी साठा. नेक्स्ट 39. अ स्टॉक टर्नओव्हर रेशिओ ऑफ 10 मीन्स. साठा उलाढाल गुणोत्तर 10 म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे स्टॉक वॉज सोल्ड वन्स इन 10 मंथ, सेकंड stock turn over 10 times a year, third 10% of stock sold and fourth sales increase by 10 times. The correct answer आहे इथे सेकंड stock turn over 10 times a year, वर्षात 10 वेळा साठा फिरला. नेक्स्ट 40. हायर स्टॉक टर्नओव्हर रेशिओ इम्प्लाइज. जास्त साठा उलाढाल गुणोत्तर काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोअर सेल्स, सेकंड स्लो मुव्हिंग गुड्स, थर्ड इफिशियंट स्टॉक मॅनेजमेंट अँड फोर्थ ओव्हर स्टॉकिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इफिशियंट स्टॉक मॅनेजमेंट, कार्यक्षम साठा व्यवस्थापन. नेक्स्ट 41. जस्ट इन टाइम मेथड इज बेस्ट सुटेड फॉर. जस्ट इन टाइम पद्धत कोणासाठी उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हायर बफर इन्व्हेंटरी, सेकंड नो स्टॉक होल्डिंग, थर्ड वीकली ऑर्डरिंग अँड फोर्थ सेफ्टी स्टॉक कॅल्क्युलेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड नो स्टॉक होल्डिंग, साठा न ठेवणे. नेक्स्ट 42. परचेस कॉस्ट इज. खरेदी खर्च म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर, सेकंड टोटल प्रोडक्शन कॉस्ट, थर्ड कॉस्ट ऑफ बाइंग इन्व्हेंटरी अँड फोर्थ कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्ट ऑफ बाइंग इन्व्हेंटरी, साठा खरेदीचा खर्च. नेक्स्ट 43. द कॉस्ट ऑफ कॅरिंग इन्व्हेंटरी इन्क्लूड. साठा धारण खर्चामध्ये कोणता समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट, शॉर्टेज कॉस्ट, लेबर कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड शॉर्टेज कॉस्ट. ठीक आहे. नेक्स्ट 44. विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट EOQ. EOQ मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे रूट 2DS डिवाइड बाय H, D इंटू S इंटू H, S प्लस H आणि D बाय H इंटू 2S. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट रूट ऑफ 2DS डिवाइड बाय H. ठीक है. नेक्स्ट 45. इन ABC एनालिसिस ए कॅटेगरी आयटम आर. ABC विश्लेषणात ए श्रेणीची वस्तू म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे हाय व्हॅल्यू लो फ्रिक्वेन्सी, सेकंड लो व्हॅल्यू हाय फ्रिक्वेन्सी, थर्ड नॉन मुव्हिंग आयटम अँड फोर्थ डॅमेज स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हाय व्हॅल्यू लो फ्रिक्वेन्सी, उच्च मूल्य कमी वारंवारता. नेक्स्ट 46. स्टॉक आउट कॉस्ट रेफर्स टू. साठा संपण्याचा खर्च म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे लॉस ड्यू टू एक्सेस स्टॉक, सेकंड लॉस ऑफ सेल ड्यू टू अनअवेलेबिलिटी, थर्ड ऑर्डरिंग कॉस्ट अँड फोर्थ कॅरिंग कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लॉस ऑफ सेल ड्यू टू वस्तू अनुपलब्धतेमुळे विक्री गमावणे. नेक्स्ट 47. लीड टाइम अफेक्ट्स. लीड टाइम कशावर परिणाम करतो? बघा ऑप्शन आहे सेल्स प्राइस, परचेस मेथड, रीऑर्डर लेवल अँड प्रॉफिट मार्जिन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रीऑर्डर लेवल, पुन्हा ऑर्डर पातळी. नेक्स्ट 48. विच मेथड इज युजफुल फॉर सीजनल स्टॉक प्लॅनिंग. हंगामी साठा नियोजनासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फिफो, लिफो, JIT, EOQ विथ ऍडजस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे EOQ विथ ऍडजस्टमेंट मीन्स EOQ सह समायोजन. नेक्स्ट 49. पुअर इन्व्हेंटरी कंट्रोल लीड्स टू. खराब साठा नियंत्रण यामुळे काय होते? तर बघा ऑप्शन आहे रिड्यूस कॅश फ्लो,
सेकंड एनहान्स प्रोडक्टिव्हिटी, थर्ड कॉस्ट सेव्हिंग अँड फोर्थ टाइमली डिलिव्हरी. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट रिड्यूस कॅश फ्लो, रोख प्रवाह कमी. नेक्स्ट 50. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टॉक मॅनेजमेंट इज टू. साठा व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज ॲडव्हर्टायझिंग, सेकंड मॅक्झिमाइज स्टॉक होल्डिंग, थर्ड मिनिमाइज स्टॉक कॉस्ट अँड एन्श्योर अवेलेबिलिटी अँड फोर्थ डिले कस्टमर सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मिनिमाइज टोटल स्टॉक कॉस्ट अँड एन्श्योर अवेलेबिलिटी. एकूण साठा खर्च कमी करणे आणि उपलब्धता सुनिश्चित करणे. ओके. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो 12th व्हिडिओ आहे आपला वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा करंट असेट फायनान्सिंगचा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.